गेल्या बारीचा माझ्या माय बापांना आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर मित्र विकास सखाराम लांबोर यांना मानाचा मुजरा जाग्यावर परत फेडची शिष्टी सकत बोलता बोलता असू द्या बाबांचं माझ्या नाव त्यांनी घेतलं त्यांचं पण सखाराम आमचं पण सखाराम राम राम बोललाय बऱ्याच वेळा असं आणि म्हणून काय जीव बीव द्या जातील बुवा इकडे तलावपाली बघा त्यानं धरून ठेवा गरज नाही तुमच्यासारखा प्रतिस्पर्धी आम्हालाही पाहिजे आणि म्हणून शाहिरांनी सुंदर कार्यक्रम तुमच्या समोर सगळ्यांसमोर ठेवला मीही माझ्या पद्धतीनं दुसरी बारी तुमच्या समोर साजरी तुमच्या चरणावर ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्षात शाळेने सांगितलं बुवांनी तुमच्या स्तवनाचा मान राखतो आदरणीय धर्मवीर बाळा दिघे साहेबांना आपण स्तवन गायलं आणि त्याप्रमाणे शाहिरांनी सुद्धा स्तवनाच्या अगोदर भाऊंसाठी एक विषय गायला त्याही विषयाचा मी आदरच करतो निश्चित पॉईंट टू बी नोटेड मिलाव फक्त बोलता बोलता बुवा काय म्हणाले माहिती आहे का आय हॅव टू चिल्ड बुवा तुम्ही चिल्ड बिहेव चाइल्ड आहे चाइल्ड बोलले तुमचं आहेत म्हणून फक्त बोलायचं ना भले ते MPSC केलेलं असतील मी साधा 12वी सायन्स काय असेल तुम्हाला पण आपला कार्यक्रम कडक असतो आणि माझा समोरच्या शब्दावर लक्ष असतो वो बोलला आय हॅव टू चिल्ड आणि नंतर म्हटलं चाइल्ड चला अशा चुका होत असतात आणि म्हणून म्हटलं की बुवा आजचा पेपर सोपा नाही हे उगाच म्हटलं नाही मी निश्चितपणे सांगतो नवीन पोरं दोन्ही आहे आशिष पेडमकरच्या नंतर ढोलकीपट्टू ज्यांनी आज त्याच्यानंतर त्याच्या पश्चात जी धुरा सांभाळतात दोन्ही नवीन पोरं नौकी आहे अजून विसरून वटावर विसरून पण नाही दूध पितात म्हणजे वट पिलं तरी दुधी एवढी लहान लहान पोरं आहेत 11वी पण कडक वाजवतात कडक आणि आम्ही उसना पायरा खात नाही डोंगर काय नाही आम्ही कोणाला भीत नाही कच्चा दूध पित नाही डोंगर का पाणी आमचे जे आहेत तेच आमच्यात वाजवतात उसनं पैरं आम्ही आणत नाही 3-4 आहेत चांगली आणखीन सोहमला तुम्ही बघितलात मादेला तर अजून तुम्हाला कळेल 7वीतला पोरगा वाजवतोय चांगला यस सर माझं ऐकून घे घनश्याम शिरोदा बरीचशी मंडळी मित्रांनो आहेत बक्षीस आहेत भाषण नाही बोलणार राशन देतो राशन फुकट मोदी सरकार यात म्हणून लोकांनी शेती सोडली नको फुकट राशन भाषण द्यायला काय नेते पण देत आहे मग मी दिलं तर काय देत मोठं नवं म्हणून आणि कसं सुपारी घेतली तेवढं आम्ही दुपारी देणार जेवढी घेतली सुपारी तेवढं आम्ही देऊ दुपारी म्हणायचं काय शिरोतांची फरमाईश आहे 300 रुपयांचं भारदा पारितोषिक काय म्हणताय ओके आता ते बुवांचं तेवढं राहणार नाही वेळ म्हणून बोलतो प्लीज मग देतो अक्षयदा निकम दादा
दादांच्या माध्यमातून बुवांसाठी 200 रुपयांचं पारितोषिक. म्हणायचं काय बघा थोडक्यात, थोडा वेळ आहे मला माहिती आहे. 22:28 झाले, 10:30 वाजायला आले. 15 मिनिटात बारीक, 15 मिनिटं बुवा देणार, नक्की देणार, काळजी नसावी. काय म्हणतात खाली 4 लावले. विचार हा किती आहे इतकही नाही बरं, देणारा आहे ना माझा तो लंबोदर, काळवड करून सारी करतो मी सोय, पण जर वर्षासारखं मातर सजू दे घर, कसं चल काय काय गाये गणपतीला तुझ्या गौराईला. सुंदर गण आहे, सुंदर गण आहे बुवांचा. पण मी त्यांना सांगितलं की तुम्ही आये नाही म्हणू शकत, कारण मी शक्तिवाला आहे, मी आये म्हणणार, तुम्ही बाबा म्हणायचं. ओ बाबा काय काय. मग त्याच्यावर त्यांनी मला उत्तर दिलं, बुवा तुम्ही पुतना नाही गाऊ शकत. म्हणून मी त्यांना म्हणतो मी नाही ना गाणार पुतना, तुम्ही हा आये गणपत करा. मग तुम्हाला आज उत्तर तुमच्या मुकड्यांचं पण, मुकड्याचं तर आहेच उत्तर, अंतर्याचं सुद्धा उत्तर आहे. परत माझ्याशी गण तुम्ही गाणार फरमाईशाने तर निश्चितपणे गा. काय म्हणते बघा, आई बाप ठेवून गावी. काय म्हणते आहे, आईला बरोबर म्हणते आहे काय काय आणू, एक वस्त्र आण आणि एक ब्लेड आण आणि भाद्रव या रेड्याला. असं मी बोललो काय काय आहे, काय म्हणते आहे आई बाप ठेवून गावी, पोटासाठी गेला सुर, दिन रात मला लेकरा तुझी हुरहुर. आयुष्यात परत गाणार नाही बुवा माझी गण. फरमाईश आली तर निश्चित गा, नाही तर तुम्हाला सचिन बुवा कापणार, तुमच्या आईला कापणार, म्हणजे गण तुमचा तो मी कापतो. आई बाप ठेवून गावी, पोटासाठी गेला सुर, दिन रात मला लेकरा तुझी हुरहुर. पाहिली नाही ना तोंडाना मी वर्षभर, त्यांना पाहण्यासाठी मन हे झालंय आतुर. अरे बाबा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये नाती ना तुला आणि लडक्या सुनाला. इसको लेके कटिंग बुवा. बाबा तू मला काय नको देऊ, आई म्हणते तू मला काय नको आणू, फक्त माझ्या नातूला, माझ्या नातीला आणि माझ्या सुनेला घरात घेऊन ये. नाद नाही करायचा, वाद नाही करायचा, बाद नाही बुवा, बरबाद करीन सचिन बुवा म्हणतात. आता ह्या शब्दाचं सुद्धा तुम्ही भांडवल करा. हा शब्द मी असाच वापरलाय म्हणून म्हणतो. बघा बुवांना गवळणीचं उत्तर लगेच आणि गाडी लगेच. पैसा द्या, पैसा पहिला द्या. ऐका श्रीरामचंद्र बाबा आखाडे दादांच्या माध्यमातून हे रसाळगड जिल्हाध्यक्ष महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच रत्नागिरी रुपये 200 रुपयांचं बहारदार आणि माझी फरमाईश तुमची फरमाईश. दबक्या पावलाने आली ती राजेश बोला शोभते. दबक्या पावलाने आली, दबक्या पावलाने आली माझी मालकीण झाली, आहे ना, त्यांना शोभते. दादांनी बक्षीस दिलंय दळीधरांनी, त्यांना सुद्धा मानाचा पत्र म्हणायचं. भगवानची गवळण भागाला भाग, आज सगळा भागाकार गुणाकार बेरीज सांगितलं त्यांना माझा बाकी. आणि माझ्या गाण्याला भागाला भाग तुम्ही आज द्यायचा, नाहीतर तुम्हाला सोडणार नाही. तलाव पाणीत अक्षयच्या आधी मी नेऊन तुम्हाला टाकतो, पहिलाच सांगा. म्हणून भागाला भाग म्हणतात बुवा गवळण. ऐका तो उत्तर देतो आणि मग सावर पदर तू वागणं सुधर तू, कितींदा सांगायचं उतर वज ठरव तुझं कसं तुला वागायचं. ऐका ते गवळण म्हणतात कसं तुला वागायचं ते ठरव. मग गवळण काय म्हणते की गवळण म्हणते 7व्या अवतारी रामचंद्राच्या अवतारी
आणि हे मी काय म्हणतो, मी तुमच्यासारखा शीघ्र कवी नाही. तुम्ही म्हणता हे बुवा म्हणतात मला, मी 1 मिनिटात लगेच गाणं लिहितो. मी एक गाणं लिहायला 2-4 दिवस लावतो, कारण आपल्या गाण्यामध्ये कोणाची माई नाही, आपली चूक काढायची, म्हणून मी 2 दिवस घेतो. पण बुवा तुमचे हुशार आहे, त्याच्याबद्दल मला निश्चितपणे लगेच टाईम नाही आता. हा लावतो. बक्षीस पुन्हा एकदा या ठिकाणी दळवीदादांच्या माध्यमातून काय म्हणतोय. कोणाची देणी नाही फुकटवाणी, कोणाची देणी फुकटवाणी नाही नादाला लागायचं. कोणाची देणी फुकटवाणी नाही नादाला लागायचं. तोंडाचं पान खाल्लीस गाणं दिल्या शब्दाला जागायचं. तोंडाचं गाणं खाल्लीस गाणं शब्दाला जागायचं. कोणाची देणी फुकटची वाणी नादाला लागायचं नाही, नादाला लागायचं. अरे पोटाचं पान तू खाल्लीस गाणं दिल्या शब्दाला जागायचं. पोटाचं पान तू खाल्लीस गाणं दिल्या शब्दाला जागायचं. पोटाचं पान खाल्लीस गाणं शब्दाला जागायचं. पोटाचं पान विषय काय 3 मुकडे फक्त 5 मिनिटात कसे देतोय ऐका. बाकी बुवानी काही नाही बोललं, ते चिल्ड आणि चाइल्ड मधला फरक मी त्याला समजावून सांगितलाय. बाकीचे बुवांना पण सांगा. बुवा बोलले कसे की आय हॅव चिल्ड, मग तुम्ही चिल्ड बिअर घ्या. मी सांगितले म्हणून असो, तुम्ही मला माहिती आहे तुम्ही घेत नाही, तुम्ही तलाव पाणी डुबणार, तलाव पाणीतलं पाणी पिया तुम्ही, पण बिअर पिणार नाही. मला खात्री त्याची. म्हणून म्हणतो ऐका, विषयाला विषय, भागाला भाग. बुवानी सांगितले द्यायचा माझ्या भागाला भाग, तर मी तुम्हाला म्हणेन तुम्ही वा. तरच मी तुम्हाला म्हणेन वा. काय म्हणताय का. अरे कित्येक वेळा अडवला याला, तरी हात याला लावला दाराला. कित्येक वेळा अडवला याला. लिहून घ्या, लिहून घ्या, लिहून घ्या. भागाला ते भाग द्यायचा आहे, भाग द्यायचा आहे. भाग नाही गेला, एकान जातो का बघा, 2 जातो का, 3 जातो का, 4 जातो बघा. कित्येक वेळा मी अडवला याला, तरी हात यानं लावला दाराला. सोडायचं नाही या चोराला, सोडायचं नाही आज सोडायचं नाही या चोराला. याला बोऱ्या शेपटीच्या सोडायचं नाही या चोराला. याला बोऱ्या शेपटीच्या सोडायचं नाही या चोराला. यशस्वी. त्याच्यानंतर परवाचा कार्यक्रम झाला इकडं, जो अत्याचार झाला आपल्या शिल्प कल्याण. हा लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांनी आणले. लाडक्या बहिणी सुरक्षित आहेत का, मग असे विषय तुम्ही ऐका, पण हे विषय शाहीर ऐकवू शकत नाही. आवर्जून सांगतो, माझ्याकडे विषय आहे लव जिहाद आणि चांगले विषय. परवाच्या कार्यक्रमात अगदी ऐकवला विषय, जो अंबानींनी जो 666 विचार 799 केलाय. विषय कसा गायलाय गुज्जू शेठ, बरोबर लावलाय विषय. मी असे विषय देतोय. आणि म्हणून मला जो विषय आता मी बोलणं दिलाय, इंद्राची, अहिल्याची आणि गौतम ऋषीची कथा सगळ्यांनी गायली असेल. मी जरा वेगळं गातोय, कारण मोराला मित्रांनो तेव्हा त्या इंद्राला शाप मिळाला, त्याला जन्म मिळाला. मोराला संभोग करण्याचा अधिकार नाही, तो लांडोरीचे. ओ लांडोरे, तुम्हाला कोणतरी म्हणतात असे बुवा, मी नाही म्हणत. मी काय म्हणतोय, मी मोर गायलाय, तुम्ही लांडोर गायची.
मी कुत्रा गाणार, तुम्ही कुत्री गायची, तुम्ही कुत्रा नाही गायचा. मी गाढव गाणार, तुम्ही गाढवीन गायची. मी कोंबडा गाणार, तुम्ही कोंबडी गायची. मी बकरी गाणार, तुम्ही परवा म्हणतो बोकड गा तुम्ही. असं याला म्हणतात शक्तिपुराण, याला म्हणतात. मी काय बोललोय, मोराला विषय गायलाय, तुम्ही लांडोर शास्त्रात मला गाऊन दाखवायची शाबास म्हणेन आज तुम्हाला. आज अडकवले बुवा, अडकवले तुम्हाला. आज असा गळ लावलाय तुम्हाला. तुम्ही तलाव पालीतल्या निश्चितपणे मासाव तुम्ही या तलाव पालीतल्या. आज तुम्हाला गळ लावलाय, तुम्ही लांडोर ऐकवायची मला शाबास म्हणेन. ब्रह्मनिष्ठ सद्गुरू सदानंद घराणे गुरुवर्य शिवशाहीर विठोबा साळवी यांचे नवीन शिष्य नितीनजी गोरवले, गाव पोयनार, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी, दादांच्या माध्यमातून 200 रुपयांचं बहारदार पारितोषिक. धन्यवाद. मागच्या पण बारीला तुम्ही आले होते है ना, निश्चित म्हणजे मी ओळखतोय. हा ऐका, रूप बदलून घरात शिरला कराया नको ते पाप, ऋषी गौतमाने म्हणून याला दिला आहे शाप. पडले तर भंग पडले तर भंग सडलय लिंग, तरी लाज नाही हा राम खोराला. अहो सोडायचं ना, आज सोडायचं नाही या चोराला. या लांबोऱ्या शेपटीच्या मोराला. मोराची शेपटी लांबोरी असते बुवाना मी म्हणत, त्यांचं नाव लांबोरे असेल म्हणून पुढचा विषय आहे का. लगेच 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 इथूनच द्या. अवनी सचिन मोहने, टाइम झालेला आहे. फक्त 2 मुकडे 5 मिनिटात लगेच. मला माहिती आहे ऊपर लगे कालीच्या लगा गोरी है कलैया बना दू तुझे हरी हरी चुड़िया, बना ले मुझे बाबा मामा. ऐका, अरे फसवलं तिला, रामायण रामायण, फसवलं तिला त्या सती सुवासिनीला. फसवलं तिला त्या सती सुवासिनीला. हाच बोला गोऱ्या दाढीवाला. फसवलं तिला त्या सती सुवासिनीला. फसवलं तिला त्या सती सुवासिनीला. हाच बोला गोऱ्या दाढीवाला. फसवलं तिला त्या सती सुवासिनीला. हाच बोला गोऱ्या दाढीवाला. शासन त्याला कर शिक्षा त्याला त्या रावणाला. हाच तो लांबोऱ्या दाढीवाला. लांबोऱ्या दाढी घेऊन आला होता सीतेला पळवायला म्हणून. बुवांचं नाव असेल, आडनाव असेल, त्यांना मी निश्चितपणे त्यांचा मानच करतो, सन्मान करतो. म्हणायचं काय 500 रुपये 500 आले. थांबा जरा 2 मिनिटं फक्त ऐका. 500 हर्षद कॅटरर, हर्षद उतेकर, लग्न मुंज वारसे वाढदिवस इतर समारंभासाठी आणि लग्न कार्यासाठी बुवांना बोलवा. ते लग्नाची गाणी खूप सुंदर गातात बुवा. खरंच ज्याचं आहे ते त्याला द्यायलाच पाहिजे. बाकी लोक विडंबना करत असतील, पण जी वाडावडिलांची प्रथा किंवा जी जुनी गाणी जपण्याचं काम शाहिराने निश्चितपणे केले. आणि म्हणून ऐका बुवा, जेवणाची सोय आहे. गाडी संपल्यावर बोंकडा या बोलणाऱ्यांना बोंकडा आणि बिन बोलणार आहेत ते माझ्याकडे. ऐका, जेवणाची उत्तम सोय 500 रुपये हर्षद कॅटरर्स यांच्या माध्यमातून म्हणायचं काय बघा. लगेच बुवानी बघा मित्रांनो, मागे सांगितलं भाषण देण्यापेक्षा राशनची व्यवस्था सरकारनं केली पाहिजे. आज फुकट मिळतंय, पण मित्रांनो त्यामुळे बैल जोडा आपण सगळ्यांनी विकून टाकल्या. पण जेव्हापासून सरकारने कायदा केला आणि शर्यतीला बैलगाडा शर्यतीला ज्यावेळेस सरकारने परमिशन दिली, तेव्हापासून लोक बैल तरी निदान गुरवासरं पाळायला लागली. त्यामुळे आपल्या हिंदू धर्माची सुद्धा निश्चितपणे त्याच्यामध्येच आपली वाह आहे निश्चितपणे. आणि त्यामुळे बैलांना निश्चितपणे नगण्य किंमत आली. एखादा बैल जर एखादी स्पर्धा मारतोय तर तो निश्चितपणे 15 लाख 20 लाख या किमतीमध्ये विकला जातो. आणि म्हणून 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं, मला माहिती आहे तुमची काय कहाणी आहे. तर म्हणून
बुवानी सुंदर विषय गेल्या वर्षी आमची बारी झाली साखरपेमध्ये, सुंदर विषय त्यांनी बैलगाडा शर्यतीचा त्यांनी दिलेला आहे. मी सुद्धा विषय तसाच देतोय. काय म्हणायचं आहे बघा फक्त, आणि कार्यक्रमाची सांगता करतोय. म्हणायचं आहे काय कार्यक्रमाची सांगता, म्हणायचं काय बुवांची चाल त्यांनीच दिली. रत्नागिरीत या नांगरण्यात हाय बैल जोड्यांची हवा, निर्भीडवाना सांगू मी किती. त्या बैलाला चालवला एक जॉकी असतो, जॉकी, आणि त्या बैलाचा स्टॅमिना वाढवण्यासाठी त्या घोड्याला पळवून जातो त्याच्याबरोबर. लक्षात घ्या शर्यतीचा विषय. सांगू मी किती हरली मती सांगून या येड्याला. तो जॉकी म्हणतोय अरे बैल दे मला, मी त्याला आखाड्यामध्ये आणतो, या शर्यतीच्या आखाड्यामध्ये, आणि पळवतोय त्याला. मग तुझी किंमत तुला काय असेल तुम्ही दे. सांगू मी किती हरले मती किती सांगू या येड्याला. आणि त्याला आखाड्याला मी झुंपीन बैल गाड्याला. आणि त्याला आखाड्याला मी झुंपीन बैल गाड्या. सांगू मी किती हरले मती सांगून येड्याला. सांगू मी किती हरले मती सांगू या येड्याला. आणि त्याला गाड्याला मी झुंपीन बैल गाड्याला. आणि त्याला गाड्याला मी झुंपीन बैल गाड्या. तुम्हाला स्वप्नात गण येऊन म्हणतो, काहीतरी म्हटले स्वप्नात गण येऊन म्हणतो. तुम्हाला स्वप्नात सचिन बुवा दिसल, जसा शनिवारला सचिन दिसत होता तसा तुम्हाला सचिन बुवा दिसणार. आणि म्हणून वेळेचं बंधन राखून कार्यक्रम करतोय. तुम्ही सुद्धा राखावं. आणि दुसरी फेरी संपवतोय. तुम्हाला दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.